मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत लेखक डॉक्टर मायकल ग्रेगर यांच्या इंग्लिश पुस्तकाची समरी, हाऊ नॉट टू डाय, डिस्कवर द फूड्स सायंटिफिकली प्रूव्हन टू प्रिव्हेंट अँड रिव्हर्स डिसीज. मित्रमैत्रिणींनो, हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने ऐकावे आणि वाचावे असे महत्त्वाचे पुस्तक आहे. तर आपण चला सुरुवात करूया. या पुस्तकातून आपण आजार दूर करण्याच्या मार्गाबद्दल जाणून घेऊ, ज्याद्वारे आजार होण्यापूर्वीच त्याला थांबवता येईल. या पुस्तकात अशा उपायांबद्दल सांगितले आहे ज्याचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या धोकादायक आजारांचे उपचार शस्त्रक्रिया किंवा औषधांशिवाय करू शकतो. असे करण्यासाठी फक्त आपल्याला आपल्या आयुष्यात काही आवश्यक आणि योग्य निर्णय घ्यावे लागतील. पुस्तकात अशा प्रभावी पद्धतीबद्दल सांगितले आहे ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा आजार दूर करू शकता आणि एक आरोग्यदायी जीवनाची सुरुवात करू शकता. हे पुस्तक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आम्ही याला 16 अध्यायांमध्ये चर्चासत्राच्या स्वरूपात मांडणार आहोत. यातून तुम्हाला अनेक समस्यांवरील उपायाबद्दल माहिती मिळेल, जसे की हृदयाचे आजार, फुफ्फुसांचे आजार, मेंदूचे आजार, पचनसंस्थेशी संबंधित कॅन्सर, असंसर्गजन्य आजार, यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, यकृताचे आजार, रक्ताचा कॅन्सर, मूत्रपिंडाचे आजार, स्तनाचा कर्करोग, डिप्रेशन, नैराश्य, प्रोस्टेटचा कॅन्सर आणि पार्किन्सनचा आजार. या पुस्तकाच्या सारांशामध्ये आपण सर्व आजारांवर चर्चा करणार आहोत. त्यांना कसे रोखता येईल आणि त्यापैकी काही आजार आपल्याला किंवा आपल्या परिचितांना असल्यास त्यावर काय उपाययोजना करता येईल. चला तर मग प्रत्येक आजार एकामागून एक समजून घेऊ की त्यांना कसे सोडवता येईल. सर्वप्रथम चॅप्टर नंबर 1 बघूया, हृदयाचे आजार. सर्वप्रथम हृदयाच्या आजाराबद्दल बोलूया. हृदयाचे आजार हे सर्वात गंभीर मानले जातात, कारण यामुळे मृत्यूचा धोका जास्त असतो. आजच्या काळात लाखो लोक या समस्येला सामोरे जात आहेत. हृदयाचे आजार प्रामुख्याने जास्त वाढलेला LDL मुळे म्हणजेच लो डेन्सिटी लायपोप्रोटीनमुळे होतात, ज्याला खराब कोलेस्टेरॉल मानले जाते. जास्तीच्या LDL कोलेस्टेरॉलमुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो आणि त्याचा परिणाम जीवावरही होऊ शकतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याबाबत सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी आपले एकूण कोलेस्टेरॉल म्हणजेच टोटल कोलेस्टेरॉल 150 mg/dL किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. याचबरोबर प्रोसेस्ड फूड्स, मांस आणि डेअरी प्रोडक्ट्समध्ये उच्च LDL कोलेस्टेरॉल असते, जे हृदयासाठी हानिकारक ठरते. प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये जास्त कोलेस्टेरॉल असते, जे रक्तवाहिन्यांमध्ये सूज निर्माण करू शकते. ही सूज रक्तप्रवाहात अडथळा आणते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. याचबरोबर प्राण्यांच्या मटणामध्ये एंडोटॉक्सिन्स असतात, ज्यामध्ये भरपूर जीवाणू असतात. हे जीवाणू नष्ट करण्यासाठी अन्न शिजवताना खूप उच्च तापमानाची आवश्यकता असते. तरीही काही वेळा ते पूर्णपणे नष्ट होत नाहीत आणि ते रक्तात शोषले जातात आणि रक्तातील एंडोटॉक्सिन्सचे प्रमाण जास्त झाल्यामुळे धमन्यांमध्ये सूज येते आणि हृदयावर जास्त दबाव येतो. त्याचबरोबर जंक फूड्स खाल्ल्यामुळेही हृदयविकाराचा धोका होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे. याचा अर्थ असा होतो की ज्या शहरात किंवा देशात मांस किंवा दुग्धजन्य पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते, तिथे हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते. हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी डॉक्टर ग्रेगर यांच्या या टिप्स फॉलो करा. ब्राझील नट्स खा. महिन्यात फक्त 4 वेळा खावे. ब्राझील नट्स कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतात, पण त्यांचे अतिसेवन टाळा, कारण त्यामध्ये सेलिनियम जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे अतिसार, थकवा आणि त्वचेचा रंग बदलण्याची समस्या होऊ शकते. भरपूर केळी खा. केळी LDL कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात मदत करतात आणि चांगल्या HDL कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात. सर्व प्रकारच्या प्राणीजन्य पदार्थांपासून दूर राहा. मांस आणि दुग्धजन्य पदार्थ हे मानवासाठी सर्वात हानिकारक अन्नपदार्थांपैकी एक आहेत. आता आपण चॅप्टर नंबर 2 बघूया, फुफ्फुसांचे आजार.
आपणा सर्वांनाच माहीत आहे की फुफ्फुसांचे आजार मुख्यतः धूम्रपानामुळे होतात. अमेरिकन लंग्स असोसिएशन याबाबत सुचवते की धूम्रपान आणि तंबाखू 90% फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे कारण आहे. धूम्रपान केल्याने कर्करोग होण्याची शक्यता 10 ते 20 पट वाढते. इतकेच नव्हे तर सेकंडरी स्मोकिंग म्हणजे धूम्रपान धुराच्या संपर्कामुळे देखील कर्करोगाचा धोका 20 ते 30% वाढू शकतो आणि कर्करोगाने मृत्यू होण्याची शक्यता लक्षणीयरित्या जास्त होते. त्याचबरोबर फुफ्फुसांचे आजार टाळण्यासाठी डॉक्टर ग्रेगर यांनी सुचवलेल्या टिप्स लक्षात ठेवा. वनस्पतीपासून मिळालेल्या अन्नपदार्थांचे सेवन करा. हे COPD आणि अस्थमा रोखण्यास व त्यावर उपचार करण्यात मदत करते. ब्रोकोली खाण्यास सुरुवात करा. हे धूम्रपान करणाऱ्यांमध्ये DNA म्युटेशनचे हानिकारक परिणाम कमी करते. जर तुम्ही धूम्रपान सोडू शकत नसाल तरी ब्रोकोली खा. यामुळे सिगारेटच्या दुष्परिणामांचा प्रभाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो. यानंतर चॅप्टर नंबर 3 बघूया, मेंदूचे आजार. चला आता मेंदूच्या आजारांबद्दल जाणून घेऊया. यामध्ये स्ट्रोक आणि अल्झायमरचा समावेश होतो. स्ट्रोक उच्च रक्तदाबाशी संबंधित असतात. डॉक्टर ग्रेगर सांगतात की स्ट्रोकच्या विरोधात सर्वात प्रभावी प्रतिबंधक एन्झाईमपैकी सर्ट्विन कार्य करते. मेंदूच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर ग्रेगर यांच्या सूचनांकडे लक्ष द्या. चांगली झोप घ्या. स्ट्रोक टाळण्यासाठी दररोज 7 ते 8 तासांची झोप सर्वोत्तम मानली जाते. खूप कमी किंवा खूप जास्त झोप घेणे स्ट्रोकच्या धोक्याला वाढवते. कमी फायबरयुक्त अन्न खाणे टाळा. दररोज आहारातील प्रत्येक 1 ग्राम फायबर वाढवल्यास स्ट्रोकचा धोका 7% कमी होतो. हिरव्या पालेभाज्या, बीन्स आणि रताळे भरपूर खा, कारण यामध्ये पोटॅशियम असते व ते स्ट्रोकचा धोका कमी करतो. आणि साग, बीन्स व रताळे यामध्ये सर्वात जास्त पोटॅशियम असते. संशोधनानुसार दररोज 1640 मिलीग्राम पोटॅशियम घेतल्याने स्ट्रोकचा धोका 21% कमी होऊ शकतो. आंबट फळे जसे की संत्रे, मोसंबी, लिंबू, ग्रेप्स इत्यादी उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. या फळांमध्ये हेस्पेरिडिन नावाचे संयुग जास्त प्रमाणात असते, जे रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करते. रक्तप्रवाह वाढल्यामुळे हिवाळ्यात हेस्पेरिडिन शरीराला उष्णता निर्माण करण्यात मदत करते, त्यामुळे थंडी कमी जाणवते. यानंतर चॅप्टर नंबर 4 बघूया, अमनेशिया. अमनेशिया म्हणजेच विसरण्याचा आजार आहे. रक्तामध्ये जास्त कोलेस्टेरॉल असल्यामुळे मेंदूमध्येही कोलेस्टेरॉल वाढते, ज्यामुळे अल्झायमर हा आजार होतो. अल्झायमर मेंदूमधील रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक म्हणजे गुठळी साचल्यामुळे होतो, ज्यामुळे मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. यामुळे व्यक्ती हळूहळू स्वतःला विसरू लागते आणि मेंदू योग्यरित्या कार्य करत नाही. त्यामुळे अल्झायमर होण्याची शक्यता कमी करण्यासाठी या टिप्सचा वापर करा. नियमित वर्कआउट करा. आहारामध्ये केशर, क्रॅनबेरी, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि द्राक्षांच्या रसाचा समावेश करा. ही फळे मेंदूची कार्यक्षमता वाढवतात आणि स्मरणशक्ती सुधारवतात. आता आपण चॅप्टर नंबर 5 बघूया, डायजेस्टिव्ह कॅन्सर. डायजेस्टिव्ह म्हणजेच पचनसंस्थेशी संबंधित कॅन्सर मांसाहार केल्यामुळे होतो. मांसामध्ये हिम आयर्न भरपूर असते आणि आपले शरीर हिम आयर्नच्या पातळीला सहज नियंत्रित करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की यामुळे जास्तीचे लोह तयार होऊ शकते आणि सततचे जास्तीचे लोह कॅन्सरचे कारण बनते. याचबरोबर डॉक्टर ग्रेगर सांगतात की मांसाहाराचा संबंध पॅन्क्रियाटिक कॅन्सरशी देखील आहे. संशोधनानुसार दररोज फक्त 50 ग्रॅम चिकन खाल्ल्याने पॅन्क्रियाटिक कॅन्सरचा धोका 72% पर्यंत वाढतो. याचे मुख्य कारण म्हणजे कोंबड्यामध्ये अँटीबायोटिक्स व विषाणू यामधील परस्पर संवाद. म्हणूनच स्लॉटर हाऊस म्हणजे कत्तलखाना यामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये पॅन्क्रियाटिक कॅन्सर होण्याचा धोका 9 पट जास्त असतो. एकंदरीतच मांसाहार आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. याचबरोबर धूम्रपानही पॅन्क्रियाटिक कॅन्सरला जबाबदार आहे. संशोधनानुसार धूम्रपान केल्यामुळे पॅन्क्रियाटिक कॅन्सर होण्याचा धोका दुपटीने वाढतो. म्हणूनच मांसाहार आणि धूम्रपान यापासून दूर राहावे आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी या सूचनांकडे लक्ष द्या. भरपूर पालेभाज्या खा. फळे, विशेषतः आंबट फळे खावीत.
अन्ननलिकेचा कॅन्सर असेल तर स्ट्रॉबेरी खा. फायटेट्सचा आपल्या आहारात समावेश करा. फायटेट्स हे धान्य व बीन्समध्ये आढळतात आणि शरीरातील अतिरिक्त आयर्न कमी करून कॅन्सरचा धोका कमी करतात. नट्स, बिया आणि सुकामेवा खा. हे लोह मिळण्याचे चांगले स्रोत आहेत जे कॅन्सरचा धोका वाढू देत नाहीत. दररोज आपल्या आहारात थोडी हळद घाला, कारण हळदीमधील कर्क्युमिन संयुग जास्त डायजेस्टिव्ह कॅन्सरचा धोका कमी करते. कारण भारतात हळदीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो, ज्यामुळे भारतामध्ये अमेरिकेच्या तुलनेत कोलेस्टेरॉल लेवल व कोलोरेक्टल कॅन्सरचे प्रमाण बरेच कमी आहे. यानंतर चॅप्टर नंबर 6 आहे इन्फेक्शन्स. चला आता आपण इन्फेक्शन्स म्हणजेच संसर्ग कसा होतो हे पाहूया, जो आजच्या काळात खूप सर्वसामान्य झाले आहे. ग्रेगर प्रत्येक प्रकरणात याचे पुरावे देतात की प्राणीज उत्पादनं आपल्यासाठी आजारांचे कारण बनतात आणि यामुळे अनेक प्रकारचे संसर्ग होतात. अंडी सतत साल्मोनेला विषबाधेशी संबंधित असतात आणि अन्न शिजवण्याच्या पद्धती साल्मोनेलाला पूर्णपणे नष्ट करू शकत नाहीत. मात्र अंडी किंवा चिकन व्यवस्थित शिजवल्यास काही महिन्यात साल्मोनेला पसरण्यापासून रोखता येऊ शकतो, पण तोपर्यंत तुमच्या स्वयंपाकघरातील वस्तूंमध्ये आधीच साल्मोनेला पोहोचलेला असतो. त्याशिवाय चिकन तयार करताना बराच वेळ लागतो आणि जितका जास्त वेळ लागतो तितकेच जास्त विषाणू तुमच्या अन्नामध्ये साठत जातात. याच कारणामुळे शौचालयाच्या सीटच्या तुलनेत किचनच्या सिंकमध्ये अधिक जीवाणू जास्त असतात. या सर्व कारणांमुळे संसर्गामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे संसर्ग होण्याचा आणि पसरण्याचा धोका कमी करण्यासाठी खालील उपाय लक्षात ठेवा. जास्त फळे आणि भाज्या खा, कारण त्या तुमच्या संरक्षण यंत्रणेला मजबूत करतात. आहारात ब्लूबेरी आणि वेलदोडा समाविष्ट करा, कारण त्या तुमच्या अँटीबॉडीजला बूस्ट करतात. ब्रोकोली आणि इतर पालेभाज्या खा. निमोनियाच्या उपचारासाठी लसूण खा, यामुळे संसर्गावर नियंत्रण ठेवता येते. दररोज व्यायाम करा, यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि सर्दी होण्याचे प्रमाण कमी होते. मशरूम खा, यामुळे तुमच्या लाळेमध्ये IgA ची पातळी 50% वाढते, ज्यामुळे संरक्षण क्षमता म्हणजेच बफरिंग कॅपॅसिटी वाढते आणि तुम्ही संसर्गापासून सुरक्षित राहू शकता. यानंतर चॅप्टर नंबर 7 बघूया, मधुमेह म्हणजेच डायबेटीस. चला आता डायबेटीस बद्दल बोलूया, जो आजच्या काळात खूप मोठी समस्या बनला आहे. डायबेटीस सध्या एक सर्वसामान्य आजार. त्याच्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे जास्त कोलेस्टेरॉल. आजकालच्या बहुतांश अन्नपदार्थांमध्ये कोलेस्टेरॉल असते, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढते आणि त्यामुळे जाडी वाढते. यालाच टाईप 2 डायबिटीस असे म्हणतात. सॅच्युरेटेड फॅट जास्त असलेले अन्न जसे की प्राणीज उत्पादने टाईप 2 डायबिटीसशी संबंधित आहे. हे रिलेशन सांगण्याचा अर्थ असा आहे की LDL कोलेस्टेरॉल इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा सेल्सला नष्ट करते. ह्या बीटा सेल्स फक्त वयाच्या 20 वर्षापर्यंतच निर्माण होतात. त्यामुळे जास्त कोलेस्टेरॉलयुक्त अन्न खाल्ल्याने ह्या सेल्स लवकर नष्ट होऊ शकतात. डॉक्टर ग्रेगर सांगतात की डायबिटीस टाळण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी पोटाची चरबी कमी करणे हा सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे. तथापि स्वतःला उपाशी ठेवण्याऐवजी अधिक प्रमाणात डाळी आणि शेंगदाणे खा, कारण यामध्ये भरपूर पोषण मूल्य आणि आवश्यक कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात वनस्पतीज आधारित आहार घ्या आणि कमी कॅलरीयुक्त पदार्थ खा. डॉक्टर ग्रेगर फक्त मांस कमी करण्याचा सल्ला देत नाहीत, तर सर्व प्रकारच्या प्राणीज उत्पादनांचा पूर्णपणे त्याग करण्यास सांगतात. तैवान संशोधनात असे आढळले आहे की शाकाहारी लोकांमध्ये डायबेटीस होण्याची शक्यता 50% ते 75% पर्यंत कमी असते. डॉक्टर ग्रेगर देखील आपल्याला ब्राऊन राईस आणि इतर संपूर्ण धान्य खाण्याचा सल्ला देतात. संपूर्ण धान्य जसे की गहू, बेरीज, ओटमील, ज्वारी, ब्राऊन राईस इत्यादी. याउलट पांढऱ्या तांदळासारखी रिफाइन्ड धान्य टाईप 2 डायबेटीसचा धोका वाढवतात. म्हणूनच आजपासूनच रिफाइन्ड धान्याचा वापर टाळा आणि संपूर्ण धान्य खाण्यास सुरुवात करा. चला आता आपण अशा आजाराबद्दल बोलूया जो की प्रत्येक घरात आढळतो. तो म्हणजे चॅप्टर नंबर 8 आहे
उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर. उच्च रक्तदाब ही अशी समस्या आहे ज्यामुळे जवळपास प्रत्येक 5वा माणूस पीडित आहे. सामान्यतः स्वाभाविक म्हणजेच नॉर्मल रक्तदाब हा 120/80 mmHg एवढा असतो. यामध्ये 120 सिस्टॉलिक असतो जेव्हा हृदय जोरात धडकते, 80 डायस्टॉलिक रक्तदाब जेव्हा हृदय विश्रांती घेत असते. रक्तदाब हा मुख्यतः जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्यामुळे वाढतो. आपल्या संपूर्ण इतिहासात 90% लोकांनी फार कमी प्रमाणात मीठ खाल्ले आहे. त्यामुळे आपल्या शरीराने मीठ साठवण्यापासून स्वतःला वाचवण्याची सवय लावून घेतली आहे. जेव्हा आपण जास्त मीठ खातो तेव्हा शरीर अधिक मीठ बाहेर टाकण्यासाठी ब्लड प्रेशर वाढवते. त्यासोबतच अधिक मीठ खाल्ल्याने धमन्यांमध्ये रक्तप्रवाह कमी होऊ शकतो. डॉक्टर ग्रेगर सांगतात की पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतल्याने जास्त मिठाच्या दुष्परिणामांना कमी करता येते. आहारातून मीठ कमी केल्याने स्ट्रोकचा धोका 22% आणि स्ट्रोकच्या संख्येत 16% घट होऊ शकते. अमेरिकेत शाकाहारी लोकांमध्ये सर्वात कमी ब्लड प्रेशर आढळते. एवढंच नव्हे तर जे मॅरेथॉन रनर्स आठवड्याला 48 मैल्स धावतात आणि मांसाहार करतात त्यांच्यातही शाकाहारी लोकांच्या तुलनेत जास्त ब्लड प्रेशर दिसून येते. तसेच पाणी धारण क्षमता आणि वजन जवळपास 20% पर्यंत वाढवण्यासाठी मांस कंपन्या त्यांच्या मटणामध्ये मीठ मिसळतात. अमेरिकेत प्रमुख मिठांचे स्रोत वयोगटानुसार पुढील प्रमाणे आहेत. मुलांसाठी पिझ्झा, 20 ते 50 वर्ष वयोगटांच्या लोकांसाठी चिकन, 50 वर्षाच्या वरील लोकांसाठी रोटी, ब्रेड इत्यादी. आपल्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर या पदार्थांचे सेवन टाळल्यास आपण ब्लड प्रेशर कमी करू शकतो. डॉक्टर ग्रेगर यांच्या महत्त्वाच्या सूचनांचे पालन करा. दिवसातून 3 वेळा संपूर्ण धान्य म्हणजेच साबुत धान्य खा. यामुळे ब्लड प्रेशर कमी होतो. जवसाचे सेवन करा व जास्वंदाचा चहा प्या. हे दोन्ही ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी सर्वात प्रभावशाली नैसर्गिक उपचार आहेत. मित्रमैत्रिणींनो, ऐकलेत का हे पुस्तक किती प्रभावी आणि महत्त्वाचे आणि प्रत्येकाने ऐकावे असे आहे? तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढील चॅप्टरला जाण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही स्वतः पुस्तक वाचा व इतरांनाही या आजारांचे महत्त्व लक्षात घेऊन द्या. यानंतर चॅप्टर नंबर 9 बघूया. लिव्हर कॅन्सर, यकृताचे आजार. फॅटी लिव्हर ही समस्या जास्त प्रमाणात मद्यपानामुळे होते, पण हे लिव्हर समस्येचे सर्वात मोठे कारण नाही. याऐवजी नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हे मुख्य कारण आहे. डॉक्टर ग्रेगर सांगतात की नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होण्याचे 3 प्रमुख कारणे आहेत. यामध्ये अतिरिक्त साखर, प्राणीज चरबी म्हणजेच ॲनिमल फॅट आणि कोलेस्टेरॉल. उदाहरणार्थ, दररोज फक्त 1 कॅन सोडा प्यायल्याने नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचा धोका 50% वाढतो. यापेक्षा वनस्पतीजन्य अन्नपदार्थांमध्ये NAFLDचा कधीही धोका नसतो. मात्र प्राणीज चरबी नियमित सेवन केल्याने NAFLDशी संबंध आढळतो. यकृताच्या या समस्यापासून वाचण्यासाठी या सूचनांकडे नेहमी लक्ष द्या. रोज सकाळी ओट्स म्हणजे दलिया खा आणि कॉफी प्या. कॉफी ही मुख्यतः यकृताचा कर्करोग आणि हेपॅटायटिस सी रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. अँथोसायनिन नावाच्या घटकांमुळे लिव्हरमध्ये फॅटी सेल्स जमा होणे कमी होते. या अँथोसायनिनमध्ये जांभूळ, द्राक्ष, लाल कांदा आणि आलूबुखारा यांचा समावेश आहे. जर कोणाला अगोदरच यकृताचा आजार असेल तर लिव्हर कॅन्सरला मारण्यासाठी क्रॅनबेरी खावे. संशोधनानुसार यकृताच्या कर्करोगाच्या पेट्री डिशमध्ये क्रॅनबेरी मिसळल्यास कॅन्सरला नष्ट केले जाऊ शकते. मात्र नेहमी प्रोसेस केलेली क्रॅनबेरी ऐवजी संपूर्ण फ्रोझन क्रॅनबेरी खरेदी करा. यानंतर चॅप्टर नंबर 10 बघूया. रक्ताचा कर्करोग. ब्लड कॅन्सरचे 3 मुख्य प्रकार असतात. यामध्ये नंबर 1 आहे ल्युकेमिया, नंबर 2 लिम्फोमा आणि नंबर 3 आहे मायलोमा. ल्युकेमिया हा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या अस्थि मगजामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲबनॉर्मल पांढऱ्या पेशी, रक्तपेशी तयार होतात, याला ल्युकेमिया असे म्हणतात. यानंतर लिम्फोमा.
लिम्फोमामध्ये पांढऱ्या रक्तपेशीपैकी एक प्रकार ज्याला लिम्फोसाइट्स म्हणतात, त्या लिम्फोसाइट्स अनियंत्रितपणे वाढतात व नंतर त्या लिम्फ नोड्समध्ये साचतात, ज्यामुळे रक्त शुद्ध करण्याची क्षमता कमी होते. नंबर 3 आहे मायलोमा. मायलोमा म्हणजे जेव्हा अस्वाभाविक प्लाझ्मा सेल्स खूप जास्त प्रमाणात अँटीबॉडीज तयार करतात. या जास्तीच्या अँटीबॉडीजमुळे मूत्रपिंडाला नुकसान होते. चिकनच्या सर्व प्रकारच्या रक्ताच्या कॅन्सरसोबत संबंध असतो. डॉक्टर ग्रेगर म्हणतात की दररोज फक्त 50 ग्रॅम चिकन खाल्ल्यास ब्लड कॅन्सर होण्याचा धोका 56% ते 280% पर्यंत वाढू शकतो. डॉक्टर ग्रेगर यांच्या मते या वाढलेल्या धोक्याचे मुख्य कारण पोल्ट्री व्हायरस आहे, कारण शेतकरी आणि कसायांमध्ये ब्लड कॅन्सरचे प्रमाण खूप जास्त असते, जरी ते कमी प्रमाणात मांस सेवन करीत असले तरी. वनस्पतीज अन्नपदार्थ खाल्ल्यास रक्ताचा कर्करोग रोखण्याचा सर्वात जास्त प्रभावशाली उपाय आहे. यासाठी डॉक्टर ग्रेगर सांगतात की भरपूर ब्रोकोली, फुलकोबी आणि केळी खावेत, कारण हे अन्नपदार्थ कर्करोगाविरोधी गुणधर्म असलेले असतात. क्रुसिफेरस भाज्या सल्फोराफेन नावाच्या संयुगाने समृद्ध असतात, जे कॅन्सर सेल्सशी लढण्यास मदत करते. काही भाज्यांमध्ये अतिशय उच्च प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कॅन्सर टाळण्यास मदत करतात. डॉक्टर ग्रेगर सांगतात की लाल कोबी हा अँटीऑक्सिडंट्सचा सर्वोत्तम स्रोत आहे. यानंतर चॅप्टर नंबर 11 आहे किडनी डिसीज, मूत्रपिंडाचे विकार. आता आपण किडनीच्या आजारांना संपवण्याबद्दल बोलूया. लेखक सांगतात की फक्त 41% अमेरिकन लोकांच्या किडन्या नॉर्मल असतात. लोकांच्या किडन्या वाढत्या वयासोबत हळूहळू खराब होतात. हे क्रॉनिक किडनी डिसीजमुळे होते. डॉक्टर ग्रेगर सांगतात की प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये फॅट्स आणि कोलेस्टेरॉल असते, जे किडनीच्या आजारांचे मुख्य कारण आहे. कारण प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांमुळे शरीरात सूज येते आणि प्राणीज प्रथिने किडनी स्टोनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवते. याच्या ऐवजी वनस्पतीज प्रथिने खा, ज्यामुळे किडनीला कोणताही धोका होत नाही. याशिवाय फॉस्फरसचे जास्त प्रमाण किडनी आणि हृदयाच्या आजारांशी संबंधित आहे. प्राणीज अन्नपदार्थांमध्ये सहज शोषले जाणारे फॉस्फेटचे प्रमाण जास्त असते. यापेक्षा वनस्पतीमधून मिळणाऱ्या अन्नामध्ये फॉस्फरस फायटेट्सच्या स्वरूपात असतो. या स्वरूपातील फॉस्फरस किडनी आणि हृदयाच्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. मांसाहारामध्ये सिगारेटच्या तुलनेत जास्त प्रमाणात नायट्रोसामाइन्स असतात, जे कॅन्सर निर्माण करणारे घटक आहेत. डॉक्टर सांगतात की एक हॉटडॉग खाणे 4 सिगारेट ओढण्या इतके धोकादायक असते. यामुळे मांसाहार कमी करावा. यानंतर चॅप्टर नंबर 12 बघूया, ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनाचा कर्करोग. अल्कोहोल आणि ब्रेस्ट कॅन्सर असिटाल्डिहाइड तयार होण्याच्या कारणामुळे अल्कोहोलला ब्रेस्ट कॅन्सरशी जोडले गेले आहे. याशिवाय जास्त कोलेस्टेरॉलचे प्रमाण स्तनाच्या कर्करोगाचा धोका खूप वाढवते. ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना. रेड वाईन किंवा जांभळ्या द्राक्षांमध्ये असलेले एन्झाईम इस्ट्रोजन संयोगाच्या क्रियाशीलतेला दाबू शकतात. त्यामुळे ते ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करू शकतात. तुम्ही आपल्या आहारात डाळिंब व पांढऱ्या मशरूमचाही समावेश करू शकता. अंध महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका निम्म्याने कमी असतो, कारण त्यांच्यात मेलाटोनिनचे प्रमाण जास्त असते. मांसाहार करणे, खराब झोपेच्या सवयी आणि रात्री उशिरापर्यंत काम केल्याने मेलाटोनिनचे प्रमाण उत्पादन कमी होते. त्यामुळे या सगळ्यांपासून दूर राहा. दिवसातून कमीत कमी 1 तास चालण्याचा सराव करा. यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. जास्त फायबरयुक्त आहार घ्या. सफरचंदाच्या सालीत मॅस्पिन नावाचे कंपाऊंड असते, जे कॅन्सरवर नियंत्रण ठेवते. याचबरोबर ब्रोकोलीमध्ये असलेले सल्फोराफेन स्तनाच्या कर्करोग पेशी नष्ट करतात. यामुळे आहारात ब्रोकोली आणि सफरचंद नक्की समाविष्ट करा. सोयाबीन आणि टोफूमध्ये आयसोफ्लेव्हेन्स असतात. हे एक प्रकारचे फायटोइस्ट्रोजन आहे, जे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकतो आणि ज्यांना अगोदरच ब्रेस्ट कॅन्सर आहे त्यांनाही मदत करते. यामुळे लेखकाने सांगितलेल्या सूचनांनुसार बदल करा. मित्रांनो, आता चॅप्टर नंबर 13 बघूया, डिप्रेशन. म्हणजेच आजच्या काळात मानसिक आरोग्याची समस्या जवळपास प्रत्येकाला होत आहे. मानसिक आरोग्याचा लोकांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
संशोधन असे दर्शविते की आर्किडॉनिक ॲसिड डिप्रेशनचा धोका वाढवू शकतो. हे आर्किडॉनिक ॲसिड अंडी किंवा चिकन यामध्ये आढळते. तसेच आपल्या आहारात अशा प्रकारच्या संयोगाची आवश्यकता नाही, कारण तुमचे शरीर नैसर्गिकरित्या त्याची आरोग्यास उपयुक्त मात्रा तयार करते. डिप्रेशनग्रस्त लोकांमध्ये मोनोअमाइन्स आणि ऑक्सिडेज एन्झाईम्सची पातळी जास्त असते. अँटीडिप्रेसंट्स या न्यूरोट्रान्समीटरला चालना देऊ शकतात, परंतु काही प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये या एन्झाईम्सचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे डिप्रेशनचा धोका कमी होऊ शकतो. या फळांमध्ये आणि वनस्पतीज पदार्थांमध्ये सफरचंद, द्राक्ष, कांदा, ग्रीन टी, लवंग, दालचिनी आणि जायफळ यांचा समावेश होतो. डिप्रेशन कमी करण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा. नियमितपणे वर्कआउट करा. तीळ, भोपळा आणि भोपळ्याच्या बिया, बटरनट स्क्वॅश यामध्ये ट्रिप्टोफॅन भरपूर प्रमाणात असते. ट्रिप्टोफॅन सिरोटोनिन तयार करतो. यामुळे सामाजिक भीती म्हणजेच सोशल अँझायटी आणि डिप्रेशन कमी होऊ शकते. अँटीऑक्सिडंट्स आणि फोलेट डिप्रेशनशी लढण्यास मदत करतात. फळे आणि हिरव्या पालेभाज्या अँटीऑक्सिडंट्स आणि फोलेटसाठी सर्वोत्तम असतात. अमेरिकेत 8% लोक अँटीडिप्रेशन्सच्या गोळ्या घेतात, परंतु या गोळ्या प्लासिबोपेक्षा प्रभावी नसल्यामुळे त्याचे दुष्परिणामही होतात. केशर डिप्रेशन कमी करण्यासाठी प्रभावी औषधाइतकेच कार्य करते. यामुळे शक्य असल्यास आपल्या आहारात केशरचा समावेश नक्की करा. त्यानंतर चॅप्टर नंबर 14 बघूया, प्रोस्टेटचा कॅन्सर. अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की अंडे आणि दुधाचे पदार्थ प्रोस्टेट कॅन्सर वाढवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात. विशेषतः गायीच्या दुधातील संयोगांनी प्रयोगशाळेत पेट्री डिशमध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या पेशींची वाढ जवळपास 30% वाढवली आहे. त्याच्या उलट बदामाच्या दुधाने कॅन्सरच्या पेशींची वाढ 30% कमी करण्यास मदत केलेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की निरोगी हाडांसाठी गायी किंवा म्हशीच्या दुधाची गरज असते, तर हे लक्षात ठेवा की दुधामुळे स्त्रियांमध्ये फ्रॅक्चरचे प्रमाण जास्त असते आणि पुरुष व स्त्रिया दोन्हींच्या मृत्यूचे प्रमाण वाढू शकते. अंडी खाल्ल्याने देखील प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. अंड्यामध्ये कोलिन भरपूर प्रमाणात असते, जे शरीरात टॉक्सिन ट्रायमिथिल अमाइनमध्ये रूपांतरित होते. तसेच चिकन आणि टर्कीमध्ये कार्सिनोजेन्सचे प्रमाण अधिक असते. हे इन्सुलिनला वाढवण्याचे सर्वात मोठे कारण होऊ शकते. याबरोबरच IGF म्हणजे इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर पेशींच्या विभाजनाला जास्त गती देतो. जर लहान वयातच पेशींची वाढ झाली तर प्रौढ वयात कॅन्सर होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढू शकतो. त्यापेक्षा वनस्पती आधारित प्रथिने IGF-1चे उत्पादन वाढवत नाही. डॉक्टर ग्रेगर सांगतात की वनस्पतीमधून मिळणाऱ्या प्रथिनांचे सेवन केवळ प्रोस्टेट कॅन्सर रोखण्यासाठीच नाही, तर कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी 2000% अधिक प्रोत्साहित करून शरीराला कॅन्सरशी लढण्यास मदत करते. त्यामुळे जे लोक व्यायाम करतात आणि वनस्पतीज आहार घेतात ते 4000% जास्त कर्करोगाच्या पेशींना मारतात. त्यांच्यामध्ये कॅन्सर होण्याचा धोका खूप कमी होतो. कॅन्सर कमी करण्यासाठी सर्वात जास्त अन्नपदार्थांमध्ये क्रुसिफेरस भाज्या आणि जवसाचा समावेश आहे. याशिवाय कांदा, लसूण हे प्रोस्टेटिक हायपरप्लाजिया म्हणजेच वाढत्या वयासोबत लघवीला त्रास होणे यासारख्या समस्येवरही प्रभावी उपचारक ठरतात. चला आता आपण चॅप्टर नंबर 15 बघूया, पार्किन्सन्स रोगाबद्दल बोलूया. निकोटीनमुळे पार्किन्सन्सचा धोका कमी होतो. डॉक्टर ग्रेगर धूम्रपान करण्याचा सल्ला देत नाहीत. त्याऐवजी टोमॅटो आणि बेल पेपर्स आणि इतर नाईटशेड भाज्यांमधून तुम्ही निकोटीन मिळवू शकता, जे धूम्रपानातून मिळणाऱ्या निकोटीन इतकेच प्रभावी असते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. डेअरी उत्पादनांमुळे पार्किन्सनचा धोका वाढतो. हे दुग्ध शर्करा म्हणजेच गॅलॅक्टोज मुळे होऊ शकते, कारण दूध युरिक ॲसिड कमी करते. युरिक ॲसिड हा मेंदूसाठी एक महत्त्वाचा अँटीऑक्सिडंट आहे. त्यामुळे डेअरी उत्पादनांच्या जागी स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरीज आणि क्रॅनबेरीज आणि कॉफी आपल्या आहारात समाविष्ट करा, ज्यामुळे पार्किन्सन्सपासून बचाव केला जाऊ शकतो. मित्रांनो, समरीमध्ये आतापर्यंत संपूर्ण माहिती घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या
उत्तम आरोग्यासाठी 12 आवश्यक गोष्टींची चेकलिस्ट तयार करावी लागेल, ज्या तुम्हाला दररोज आहारात समाविष्ट करायच्या आहेत. आतापर्यंत आपण समजून घेतले की आहारात काही महत्त्वाचे बदल करून सर्वात धोकादायक आजार वेळेआधी रोखता आणि दूर करता येऊ शकतात. यासाठी वनस्पती आधारित आहार जास्त खाण्यावर लक्ष केंद्रित करा आणि मांस तसेच डेअरी उत्पादनांचे सेवन कमी करा. याचा सरळ अर्थ असा आहे की कोणत्याही आजाराला टाळण्यासाठी आरोग्यदायी आणि चांगले अन्न सेवन करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही फक्त चांगले आणि आरोग्यदायी अन्न सेवन करता तेव्हा तुमचे शरीर निरोगी राहते. त्याचबरोबर तुमचे पोट इतके भरते की तुम्हाला मांस व डेअरी उत्पादने घेण्याची गरजही भासणार नाही. हे सातत्याने करण्यासाठी लेखकाने सुचवलेली एक चेकलिस्ट तयार करा आणि त्यानुसार कार्य करा. चेकलिस्टचा नमुना पुढील प्रमाणे दिलेला आहे. बीन्स 3 वाट्या, यामध्ये सोयाबीन 1 वाटी जसे की ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि क्रॅनबेरी. फळे 3 वाट्या. क्रुसिफेरस भाज्या 1 वाटी, यामध्ये ब्रोकोली, फ्लावर एटसेट्रा. पालेभाज्या 2 वाट्या, त्यामध्ये पालक, मेथी इत्यादी. इतर भाज्या 2 वाट्या. जवस 1 वाटी. सुकामेवा नट्स 1 वाटी. मसाले 1 वाटी, यामध्ये हळद, दालचिनी, आले इत्यादी. संपूर्ण साबूत धान्य 3 वाट्या जसे की गहू, तांदूळ, ज्वारी, ओट्स इत्यादी. पेय म्हणजेच पाणी 5 वाट्या, त्यामध्ये ग्रीन टी, हर्बल टी इत्यादी. आणि नंबर 12वे आहे वर्कआउट. या चेकलिस्टचे नियमित पालन केल्यास तुम्ही भविष्यातील गंभीर आजारांना सहज टाळू शकता किंवा सध्याच्या आरोग्य समस्यावर मात करू शकता. सुरुवात तुमच्यापासूनच करा आणि पुस्तकात सांगितलेल्या लेखकाच्या महत्त्वाच्या सूचनांचा अवलंब करा. फक्त आपल्या खाद्यपदार्थांमध्ये काही आवश्यक बदल करून जीवघेण्या आजारापासून होऊ शकत असलेल्या मृत्यूच्या धोक्यापासून वाचवू शकता आणि अकाली किंवा अनपेक्षित मृत्यूपासून सुटका करू शकता. तर सुरुवात करा आणि तुमचे आयुष्य निरोगी, सकारात्मक आणि आनंदाने जगा. मित्रांनो, आमच्या मेहनतीला तुमचा पाठिंबा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचे प्रेम व्यक्त करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नवनवीन पुस्तके वाचत राहा, खूप मेहनत करा, स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.